रामनवमी 2026 रामनवमी 26 मार्च की 27 मार्च रामनवमी नेमकी कधी साजरी करावी? काय करावे? काय टाळावे? नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम. मित्रांनो, आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, आनंदाचा जावो हीच प्रभू श्रीरामांच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानली जाणारी तिथी म्हणजेच रामनवमी जवळ आलेली आहे. तर रामनवमी 2026 जवळ आली आहे. मित्रांनो, रामनवमी म्हणजे आपल्या प्रभू श्रीरामांचा जन्मदिवस. म्हणून आपण ही तिथी अत्यंत आनंदाने, श्रद्धेने साजरी करतो. अत्यंत पवित्र व शुभ व आपल्या सर्व राम भक्तांसाठी अत्यंत पावन असलेला तो दिवस जवळ आलेला आहे. आपल्या सर्वांची आवडती तिथी रामनवमी, ज्याची आपण सर्व रामभक्त आतुरतेने वाट पाहत असतो, ते आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असलेले प्रभू श्रीरामांचा जन्म ज्या दिवशी झाला होता, ती रामनवमी जवळ आलेली आहे. मित्रांनो, हा फक्त एक सण नाही, पण यावर्षी एक मोठा प्रश्न बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. लोकांच्या मनामध्ये गोंधळ देखील निर्माण झाला आहे. तर मित्रांनो, यंदा रामनवमीला असा प्रश्न निर्माण झाला आहे की जो 90% लोक चुकीचं उत्तर देतात की रामनवमी नेमकी 26 मार्चला आहे की 27 मार्चला, नेमकी रामनवमी कधी साजरी करायची. बऱ्याचशा लोकांचा गोंधळ निर्माण झालेला आहे. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे बहुतेक लोक चुकीच्या दिवशी पूजा करणार आहेत आणि जर चुकीच्या दिवशी पूजा केली तर पूर्ण फळ मिळत नाही, असं आपलं हिंदू धर्मशास्त्र सांगतं. मित्रांनो, आजच्या या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेवटी असं एक सत्य सांगणार आहे, जे ऐकून तुम्ही चकित व्हाल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नसेल केलं तर जरूर करा. मित्रांनो, रामनवमी म्हणजे भगवान श्रीरामांचा जन्मदिवस म्हणजे जन्मदिन. जेव्हा पृथ्वीवर अधर्म वाढला होता, तेव्हा भगवान विष्णूंनी रामांच्या रूपात अवतार घेतला. श्रीराम म्हणजे सत्य, कर्तव्य आणि आदर्श जीवन. त्यांनी आपल्याला शिकवलं संकटातही शांत कसं राहायचं, आई वडिलांचा मान कसा ठेवायचा आणि आपल्या धर्मासाठी कसं जगायचं. म्हणून रामनवमी हा दिवस फक्त सण नाही, तर तो आपल्या आयुष्याला एक नवीन दिशा देणारा दिवस आहे. मित्रांनो, रामनवमीचं आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. पण मित्रांनो, यावर्षी एक मोठा गोंधळ आहे. काही लोक म्हणतात 26 मार्चला रामनवमी साजरी करावी, तर काही लोक म्हणतात 27 मार्चला साजरी करावी. सोशल मीडियावर वेगवेगळी माहिती फिरते आणि इथेच लोक चूक करतात आणि चुकीच्या दिवशी पूजा करतात आणि मग म्हणतात की केलेल्या व्रताचं, पूजेचं किंवा सेवेचं फळ मिळालं नाही. रामनवमी कधी साजरी करायची यासाठी एक नियम आहे. नवमी तिथी, मध्यान्ह काळ. पण हा नियम कधी लागू होतो, कोणत्या दिवशी लागू होतो, हेच समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण पूजा ही अचूक वेळेमध्ये झाली पाहिजे आणि अचूक दिवशीच झाली पाहिजे. मित्रांनो, भगवान श्रीरामांना भगवान विष्णूंचा 7वा अवतार मानलं जातं. जेव्हा पृथ्वीवर अधर्म वाढतो, तेव्हा भगवान विष्णू वेगवेगळ्या रूपात अवतार घेतात आणि धर्माचं रक्षण करण्यासाठी आणि अधर्माचा नाश करण्यासाठी. राम अवतार हा फक्त राक्षसांचा नाश करण्यासाठी नव्हता, तर मानवाला आदर्श जीवन कसं जगायचं हे शिकवण्यासाठी सुद्धा प्रभू श्रीरामांचा जन्म होता, म्हणजेच अवतार होता. म्हणूनच भगवान श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम असं
म्हटलं जातं. मित्रांनो, पुरुषोत्तम म्हणजे नेमकं काय? याचा काय अर्थ? चला समजून घेऊया. सर्वश्रेष्ठ पुरुष, आदर्श व्यक्तिमत्व ज्यांनी आपल्या आयुष्यात प्रत्येक नातं प्रामाणिकपणे निभावलं. एक आदर्श पुत्र, एक आदर्श भाऊ, एक आदर्श पती आणि एक आदर्श राजा. ते म्हणजे आपले प्रभू श्रीराम. मित्रांनो, प्रभू श्रीरामांनी त्यांच्या आयुष्यात खूप दुःख सहन केलं. वनवास 12 वर्ष भोगला. आपल्या प्रियजनांपासून दूर राहावं लागलं. पण तरीही त्यांनी कधीही धर्माचा मार्ग, सत्याचा मार्ग सोडला नाही. म्हणूनच भगवान श्रीराम आपल्याला शिकवतात, परिस्थिती काहीही असो, आपल्याला नेहमी सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालायचं आहे. मित्रांनो, म्हणूनच रामनवमी हा दिवस फक्त पूजा करण्याचा नाही, तर प्रभू श्रीरामांसारखं जीवन जगण्याची प्रेरणा घेण्याचा दिवस आहे. मित्रांनो, अयोध्येचे राजा दशरथ होते. त्यांना पुत्र नव्हता. त्यांनी यज्ञ केला आणि त्यातूनच त्या यज्ञाच्या फळस्वरूपात श्रीरामांचा जन्म झाला. भगवान श्रीरामांचा त्या दिवशी संपूर्ण अयोध्येत आनंद होता. देवांनी पुष्पवृष्टी केली आणि सर्वात महत्त्वाचं, रामाचा जन्म दुपारी झाला, म्हणजेच मध्यान्ह झाला होता. मित्रांनो, यंदा रामनवमी 2026ला अत्यंत पवित्र आणि शुभ दिवस आलेला आहे. तसेच या दिवशी काही शुभ योग देखील आलेले आहेत आणि या शुभ योगांचा प्रभाव मित्रांनो, रामनवमीला काही विशेष योग बनतात. तर ते कोणते योग आहेत हे आपण समजून घेऊया. चैत्र शुक्ल नवमी योग, नवीन सुरुवात, प्रगती. मध्यान्ह योग, प्रार्थना लवकर पूर्ण होते. अभिजित मुहूर्त, यश आणि विजय. शुक्ल पक्ष, ऊर्जा, सकारात्मक विचार या योगामध्ये वाढतात. आपल्यावर काय परिणाम करतात? तर अडथळे कमी होतात, घरात सुख शांती येते आणि आर्थिक प्रगती होऊ शकते. मित्रांनो, अत्यंत पवित्र आणि शुभ तिथी रामनवमीच्या दिवशी सर्व रामभक्तांनी कोणता मंत्र जप करावा, कोणती सेवा करावी, जेणेकरून भगवान श्रीरामांची कृपा आपल्या वरती म्हणजेच आपल्या आयुष्यामध्ये होईल. कारण रामनवमीचा दिवसच खूप शुभ आहे. या दिवशी भगवान श्रीरामांची छोटीशी सेवा देखील तुम्हाला खूप मोठं दुपटीने फळ देत असते. त्यामुळे या दिवशी आपण काय करावं, काय टाळावं हे देखील जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया. मित्रांनो, रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीरामांच्या या महामंत्राचा जप अवश्य करा, जेणेकरून त्यांची कृपादृष्टी तुमच्यावरती होईल. या दिवशी श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा 108 वेळा मंत्र जप करा. काय करावं? मित्रांनो, बरेचसे लोक राम जन्मदिवस म्हणून मनोभावे आणि अत्यंत श्रद्धेने या दिवशी उपवास करतात. रामायणाचं वाचन करावं, अन्नदान करावं. काय टाळावं? भांडण, वाद, विवाद, कलह, क्लेश करणे टाळावे. कोणाशी अपशब्द बोलू नये, कोणाची निंदा करू नये, नकारात्मक विचार करणे टाळावं, सकारात्मक बोलावं. तामसिक अन्न ग्रहण करणे टाळावं, नकारात्मक विचार टाळावे. मित्रांनो, आता तुम्हाला सर्व काही समजलं असेल तर नियम काय आहे, रामजन्म कधी झाला, योग काय आहेत. पण अजून एक प्रश्न बाकी आहे की नेमकी रामनवमी साजरी कधी करायची? रामनवमी 26 मार्च की 27 मार्चला नेमकी कधी साजरी करावी? तर मित्रांनो, यासाठी आपल्याला नवमी तिथी समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर ते आपण सविस्तर जाणून घेऊया आणि आपला जो काही मनामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे तर तो गोंधळ देखील मी मिटवणार आहे. तर त्याआधी व्हिडिओला तुम्ही लाईक केलं नसेल तर एक लाईक अवश्य करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील जरूर करा. तर मित्रांनो, नवमी तिथी सुरू कधी होते? 26 मार्चला
11:48 AM आणि नवमी तिथी समाप्त 27 मार्चला 10:06 समाप्त होणार आहे. तर राम जन्म मध्यान्हाला झाला आहे म्हणजे दुपारी झाला आहे. तर 26 मार्चला दुपारी नवमी आहे. म्हणूनच रामनवमी 26 मार्चलाच साजरी करायची आहे. तर आपला गोंधळ देखील मी मिटवलेला आहे. तर 26 मार्चला रामनवमी आपण साजरी करू शकतो. मित्रांनो, रामनवमी हा फक्त सण नाही, तो तुमचं नशीब बदलवण्याची संधी आहे. जर तुम्ही योग्य दिवशी योग्य वेळी मनापासून श्रद्धेने पूजा केली तर प्रभू श्रीरामांची कृपा तुमच्यावरती नक्कीच होईल. श्रीराम जय जय राम. मित्रांनो, उपयुक्त माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील कमेंट करून नक्की कळवा. उपयुक्त माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा व आपल्या मराठी रोहिणी किचन चॅनलला सबस्क्राईब देखील जरूर करा. कारण आपण असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आणत असतो व कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम नक्की लिहा. चला तर मग परत भेटू अशा छानशा पुढील एखाद्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. जय सियाराम. जय श्रीकृष्ण. जय माता लक्ष्मी. धन्यवाद.